नाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा धरुण बिंब फलाधरुष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम् नमामि परमाचार्यम् श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. अनुराधाताई बोकरे, आपला व्हिडिओ बंद केला तर बरं होईल. रेखाताई साकळे, व्हिडिओ बंद केला तर बरं होईल.
परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांना वंदन करतो. परमपूज्य मंदाताईंना वंदन करतो. आज ज्यांना पठणाचा अवधी आपण दिला नाही अशा आदरणीय नीलाताईंना वंदन करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो आणि प्रारंभ करतो. रोज सकाळी 6 ते 7 15 दिवस, 8-10 दिवस हिचे आणि 8-10 दिवस माझे, असे 15 ते 20 दिवस सकाळी एक दासबोधाच्या वर्गाला आम्ही दोघ जण जॉईन झालो आहे. सध्या एकाच समासावर 8 ते 10 दिवस हिचं प्रवचन होणार आहे आणि त्यानंतर त्या पुढच्या समासावर म्हणजे भिक्षा निरूपण नावाच्या समासावर माझं 8-10 दिवस प्रवचन होणार आहे. ती वेळ सकाळी 6 ते 7 आहे. त्यामुळे आज ऐकता ऐकता लिंक द्यायचं लक्षात राहिलं नाही आणि जरा 7ला 2 मिनिटं कमी असताना लिंक द्यावी लागली. एक 8-15 दिवस आपण 7:05 ला जॉईन होऊया, कारण ते 2 समास आम्हाला 15 दिवस घ्यायचे आहेत. 8 दिवस हिला घ्यायचे आहेत आणि 8 दिवस एकाच समास मला घ्यायचा आहे. तर आपण थोडस 5 मिनिटं अधिक लागतील. 7:05 ला आणि नीलाताई तिसरी वल्ली घेणार उद्यापासनं. म्हणजे असं 7 वाजून 7 मिनिटांनी वगैरे आपण जॉईन होऊ शकू, या दृष्टीने आपण थोडस एक 8-15 दिवस लक्षात असू द्यावं. पहिल्या अध्यायातील 3ऱ्या वल्लीतील 3रा मंत्र आपण पाहिलाय आणि 4थ्या मंत्राला आपण प्रारंभ करतोय, पण त्याच्या 3ऱ्या मंत्राशी मेळ असल्यामुळे 3रा आणि 4था एकत्रित बघूया. 3रा अगदी थोड्या प्रमाणात आणि 4था सविस्तर बघूया. आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रगहमेव च इंद्रियाणि यानाहुर विषयानस्तेषु गोचरान् आत्मेन्द्रिय मनोयुक्तं प्रोक्तेत्याहुर्मनीषिणः. सद्गुरुनाथ महाराज की जय. मध्यंतरीच्या काळात मी थोडासा यवतमाळला असल्यामुळे गैरहजर होतो आणि काही कारणास्तव मी राहू शकलो नाही, म्हणून आजपासून आपल्या सेवेमध्ये आहोत. 5 मिनिटं फक्त उशिरा सुरू करणार, यापेक्षा अधिक नाही. 6 ते 7 ते 7 ला बंद करू, 7:05 ला हे सुरू करूया. आज ध्यानाचा महत्वाचा विषय मी घेणार आहे आणि मी बघितलं आहे की काही लोकांना मी ध्यानाबद्दल जे काही सांगितलं आहे त्यांना आता पुढचं कळण्याच्या दृष्टीने हा विषय महत्वाचा आहे. ते आहेत की नाही याची मी शहानिशा करून घेतलेली आहे आणि आता मी पुढे लागतो आहे. आपण बघितलं आहे की ज्ञाता जीवाला रथाचं रूपक दिलेलं आहे. आपलं ते रूपक सगळं झालेलं आहे. शैला काकूंनी ते घेतलं आहे आणि ज्ञाता जो जीव आहे त्याला रथाचं रूपक दिलेलं आहे. रूपकाचं सविस्तर माहिती तुम्हाला आहे. मग रूपक म्हणजे काय एवढं मी तुम्हाला सांगतो. साधन सहज व्हावं, साधन सहज कळावं आणि त्यातून साध्यरूप होता यावं म्हणून रूपक दिलेलं असतं. रूपक शब्दाचा अर्थ उपमा असा होतो. साधन आकलन होण्यासाठी, सोपं आणि सहज होण्यासाठी, नवीन साधकाला ते समजण्यासाठी केल्या गेलेल्या उपाय योजनेला रूपक असं म्हणतात. म्हणून काकांनी 19व्या ओवी मध्ये म्हटलंय, येथे रथाचे उपमान साधन रूप. रथ कशासाठी आहे?
त्याची उपमा कशासाठी दिलेली आहे? आणि म्हणून संसार बंधन आणि मोक्ष असे जे दोन मार्ग आहेत, या मार्गावर रथ जात असताना तो संसार बंधन रूपी मार्गावर जाता कामा नये. प्रेयसाच्या दिशेने त्याची वाटचाल होता कामा नये, म्हणून त्याला रथाचं रूपक दिलं आहे. म्हणून आत्मानम रथिनम विद्ये. जीवात्माच रथी आहे. जीवात्माच रथी आहे. बाकी कुणीही रथी नाही. आणि या दृष्टीने जो रथी असतो त्यालाच भोग भोगावे लागतात. तोच काय होतो? भोग भोगत असतो आणि त्याचे फळ सुद्धा तोच खात असतो. रथी ही उपाधी आहे, कारण तो संसारी आहे जीवात्मा. आणि संसारी जो जीवात्मा आहे तो संसारात सुख मानत असतो, विषय लौल्यात रमत असतो. संसार कशाला म्हणतात? संसारती ती संसार. समोर जाऊन जो संपतो त्याला संसार असं म्हणतात. वडील मुलगा हा प्रपंच करत असताना विद्यार्थी दशेतून गृहस्थ धर्म स्वीकारतो आणि मग तो उपवर होतो. त्याचं लग्न होतं, तो वर झाला, त्याला उपवर असं म्हणतात. मग विवाहानंतर त्याला अपत्य होतं, मग तोच मुलगा बाबा होतो. आणि पुढे त्याच्या अपत्याला अपत्य होतं, म्हणून तोच व्यक्ती आबा होतो. म्हणजे पहिले उपवर, मग बाबा, मग आबा. हयात राहिले तर पंजोबा. तीच वस्तू सरकत सरकत समोर जाते आणि एक दिवस संपते. त्याला संसरती ती संसार हा असं म्हणतात. संसार हा अभिमानाने बांधला गेलेला आहे असं आचार्यांचं सांगणं आहे. कर्तृत्व भोक्तृत्व लक्षणा सारा इति संसार. या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? दोन मार्ग सांगितले होते ना आपण, एक बंधनाचा आणि एक मोक्षाचा. मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाची अंतःकरण. जर मी अलिप्त असेल, जर मी असंग असेल, जर मी निर्विकारी असेल, तरच मी आत्मा आहे. नाहीतर स्वतःला नुसतं मी आत्मा आहे असं म्हणून भागणार नाही. नुसतं मी आत्मा आहे असं म्हणून नाही भागणार. मी अलिप्त असलो पाहिजे, मी असंग असलो पाहिजे, मी निर्विकार असलो पाहिजे. बदलणाऱ्या सर्व वस्तू या नाशवान असतात. हे अध्यास भाष्याचा जर अभ्यास केला शांकर भाष्याचा तर आपल्याला कळेल. अध्यास कशाला म्हणतात? विवर्तवादाचा अभ्यास केला तरी आपल्याला कळेल. परिवर्तनशील जे असतं ते नेहमी नाशवान असतं. म्हणून जगाकडे ब्रह्मदृष्टीने पाहिलं पाहिजे. शरीरम रथमेव तू. कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ते रथाचे घोडे आहेत. शरीर हा रथ आहे आणि इंद्रिय हे त्याचे घोडे आहेत. इंद्रिये अश्वे चालिता. म्हणून कसे आहेत हे घोडे? कर्मेंद्रिय आंधळे आहेत आणि ज्ञानेंद्रिय पांगळे आहेत. पंगू शब्द माहिती असेल आपल्याला. पांगळा कशाला म्हणतात आणि आंधळा कशाला म्हणतात? जो पाहू शकत नाही त्याला आंधळा म्हणतात. आणि जो आपल्या इंद्रियाचा पूर्ण उपयोग करू शकत नाही त्याला पांगळा असं. आजकाल की नाही मला डोळ्यांनी दिसतच नाही. म्हणजे दृष्टीच्या अनुषंगिक डोळा पांगळा होत चालला. चष्मा लावतोय, पुन्हा पूर्ववत दृष्टी आली, पण चष्म्याशिवाय दिसत नाही, पांगळा व्हायला लागला.
मी चष्मा नावाच्या कुबडीवर अवलंबून आहे. दुसरा पांगळा शब्दाचा अर्थ असा आहे की डोळा बघू शकतो पण ऐकू शकत नाही, चव घेऊ शकत. डोळा बघू शकतो पण ऐकू शकत नाही आणि चव घेऊ शकत नाही. म्हणून ज्ञान कर्म समुच्चय. परमात्मा जाणण्यासाठी कर्म आणि ज्ञान याचा समुच्चय अपूर्ण पडतो. थोडं मला होस्ट करून द्याल का? आणि तुमचा व्हिडिओ सुरू आहे बघा, ऑडिओ सुरू आहे बघा. कोणाचा सुरू आहे? हा, शैलजा लुलेंचा ऑडिओ सुरू आहे. ठीक आहे, झालं आता. तर इंद्रिय पंगू आहे, इंद्रिय आंधळे आहेत, इंद्रियांमध्ये क्षमता नाही. बुद्धिम तू सारथिम विद्धीम. बुद्धी सारथ्य करते, म्हणजे बुद्धी गती देते, बुद्धी दिशा देते. जे जे बुद्धीला आवडतं त्या त्या दिशेला बुद्धी घेऊन जाते. आणि देह हा नेहमी बुद्धीच्याच स्वाधीन असतो. मनरूपी लगाम आहे असं समजा. रूपक आहे बरं काय, रूपक समजून घ्यायचं असतं, रूपक जाणून घ्यायचं असतं. आता इंद्रिय हे रथाचे घोडे आहेत आणि विषय हे घोड्यांचे मार्ग आहेत. इंद्रियानी या नाहुर विषयांस्तेषु गोचरान आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोगते त्याहुर मनीषिण. विषय हे त्या घोड्यांचे मार्ग आहेत. आत्मा, इंद्रिय आणि मन यांचा समुच्चय म्हणजे जीवात्मा. त्याला ज्ञाते लोक भोगता असं म्हणतात. इंद्रियानी या नाहू. घोडे ज्याप्रमाणे रथ वाहून नेतात त्याप्रमाणे दशेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय, त्याप्रमाणे दशेंद्रिये देहाकडून कर्मे करवून घेतात. 10 इंद्रिय देहरूपी रथाला वाहून नेणारे घोडे आहेत. आणि पंचविषय रूप मार्ग हा त्याचा रस्ता आहे. शब्दादी पाची अश्वत्था पंथ तोची, जे रचना करी विरमची अनादिपणे. 5 विषय या देहरूप रथाचा रस्ता आहे. आता रस्त्यावरून चालतो, विषय सेवन करतो, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय काम करत असतात. त्यामुळे जीवात्म्याला मी भोगता आहे असं वाटतं, मी करता आहे असं वाटतं. आणि स्वतःला करता आणि भोगता जो समजतो त्याला वेदांत शास्त्राने एक पदवी दिली आहे. त्या पदवीचं नाव आहे अविद्यावान. चांगली पदवी नाही बरं का. अर्थ ज्याला समजतो त्याला कळेल की ही काही पदवी नाही आहे. अविद्यावान ही पदवी असू शकते का? श्रद्धावान पदवी आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. विद्या असणं ही सुद्धा पदवी आहे, पण अविद्या असणं ही पदवी नाही. म्हणून अविद्यावान. स्वतःला करता आणि भोगता समजतो तो अविद्यावान असतो. मी अविद्यावान आहे की विद्यावान आहे, कसं ओळखायचं? त्याचं उत्तर आहे, मी सुखी आणि दुःखी होत असेल तर मी अविद्यावान आहे. मी सुखी आणि दुःखी झालो
तर मी अविद्यावान आहे. मी कर्तृत्व आणि भोक्तृत्व बुद्धीने ग्रासले गेलो आहे. मी अविद्यावान आहे. मी हर्ष आणि शोकाने पीडित झालेलो आहे. मी अविद्यावान आहे. मी फलिच्छा करतो आहे. मी अविद्यावान आहे. सुखी फारच थोडा वेळ माणूस राहतो. दुःख जास्त काळ राहतो. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. आत्मा कधीही फळ भोगत नाही. नाही मन देहाचा मळ. आत्म्यामध्ये मनाचा आणि देहाचा अजिबात मळ नसतो. वस्तुतः विनिर्मल आत्मा मन आणि देहाच्या मळामध्ये जराही लिंपित होत नाही. कारण तो त्याचा साक्षी असतो आणि साक्षीला कधी मळ लागत नाही. अंपायर म्हणतात का, हे मॅच अशी उगाच हे हारलेत, ते जिंकले असते तर दुःख झालं असतं आणि हे हारले तर वाईट वाटतंय, असं वगैरे अंपायरला काही नसतं. तो फक्त खेळ बघत असतो. इम्पार्शियल अंपायर म्हणतात. अंपायर हा नेहमी इम्पार्शियल असतो. इम्पार्शियललाच अंपायर म्हणतात. म्हणून आत्मा विमल आहे. आत्म्यावर मलाचा शिंतोडा डाग सुद्धा नाही. नाही मन देहाचा मळ. तो कधी न भोगी फळ साक्षी रूप. वस्तुतः विमल आत्म्याला मन आणि देहाचा मळ असतच नाही. तो साक्षी असून कधीही फळे भोगत नाही. आत्मा साक्षी असून कधीही फळे भोगत नाही. आत्मा अनादि अनंत संसारी या जन्म मरणी खंत ऐसे दोन्ही ते भिन्नत्व अनादिपणे. आत्मा अनादि आहे. आत्मा अनंत आहे. जीव जन्म मरणाच्या चक्रामध्ये व्यग्र आहे. परंतु दोघांचेही वेगळेपण अखंड वेगळं आहे. कारण की आत्मा अनादि आहे आणि असन अनंत आहे. आत्म्याला मरण नाही. आत्मा अज आहे, अजर आहे, अमर आहे. जीवाला उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. मी आत्मा आहे. विषयांस्तेषु गोचरान. विषय हे घोड्यांचे मार्ग आहेत. घोडे काय करतात? विषयाच्या मागे धावतात. चरण्यासाठी प्राणी काय करत असतो? लालायित होत असतो. म्हणून ध्यायतीव लोलायतीव. अखंड ध्यान नाम निरूपण सुरू आहे सध्या शैला काकूंचं दासबोधावर सकाळी 6 ते 7 रोज सकाळी. त्यामुळे 5 मिनिटं आपण थोडस ग्रेस पिरियड घेतलेला आहे. आणि त्यानंतर 8 दिवस पुढच्या समासावर दीक्षा निरूपणावर माझं आहे. म्हणून हे 15 दिवस 5 मिनिटं आपल्याला उशीर लागणार आहे. अखंड ध्यान नाम हा दशक आहे. या दशकावर हिचं प्रवचन सुरू आहे. त्यातला समास आहे. काय नाव समासाचं? निस्पृह लक्षण. अखंड ध्यान नाम या दशकातला निस्पृह लक्षण या समासावर 8-10 दिवस 3 दिवस झालेले आहेत बोलून. फक्त टायटल झालाय. या ध्यानामधला ध्यायतीव लोलायतीव इंद्रिय हे विषयांच्या ध्यासामध्ये लोलूप झाले असतात आणि ते त्या विषयाचाच ध्यास करतात. इंद्रियांचा नेहमी काय असतो?
विषयाकडे जाण्याची प्रवृत्ती असते. त्याच्यामुळे विषय काम हा इंद्रियांचा स्वभाव आहे. विषय लौल्य हा इंद्रियांचा स्वभाव आहे. लौल्य म्हणजे लालायित होणे. लाळ गळते की नाही? खाण्याचा उत्तम पदार्थ पाहिला तर लाळ गळते, त्याला लौल्य असं म्हणतात. लौल्यातून लांगुल चालनही होतं आणि लौल्यातून लाचारी सुद्धा होते. इंद्रिय विषयासाठी लोलूप असतात, लाचार असतात. जणू काही इंद्रिय विषयांचं ध्यानच करतात. बृहदारण्यक उपनिषदातला आहे बर का. श्रुती हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे, लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट, कोणत्याही गोष्टीत सुप्रीम कोर्ट जर काय असेल तर ती श्रुती आहे, म्हणजे उपनिषद आहे, ज्याचा आपण अभ्यास करतोय. कोणी काही म्हटलं मग आम्हाला त्यांचं पटतं, तुम्हाला काय पटतं हा विषय नाहीये. ते काय सांगतात हाही विषय नाहीये. सुप्रीम कोर्ट जी म्हणेल ती पूर्व दिशा, श्रुती जे म्हणेल ते अंतिम प्रमाण, लक्षात ठेवा. म्हणून श्रुती प्रमाणाला अंतिम प्रमाण असं म्हणतात. बृहदारण्यक उपनिषद म्हणतं ध्यायतीव लेलायतीव. जणू काही विषय बघितल्यानंतर इंद्रिय विषयांचं ध्यान करतात. कारण मन विषयांकडे आकृष्ट झालं असतं. बुद्धी त्याला सांगते की जा विषयांचं सेवन कर. का बुद्धी सांगते? कारण चित्तामध्ये आधी ठसे उमटलेले असतात की ही वस्तू खाल्ली की खूप छान वाटतं. चित्ताने हा संदेश दिला बुद्धीला आणि बुद्धीने निर्णय घेतला की नाही, मला आता खाण्याचा पदार्थ खाल्लाच पाहिजे, हाच खाल्ला पाहिजे. आणि मग ते विषय इंद्रियांच्या माध्यमातून इंद्रिय विषयांकडे धाव घेतात. जणू आत्मा करी ध्यान, जणू संसारी वंतर, जणू शब्दे अभोगतेपण श्रुती सांगे. आत्मा त्यानंतर जणू शब्द वापरला आहे. जणू आत्मा ध्यान करतो, जणू आत्मा संसारी वर्णन करतो, जणू आत्मा अभोक्तेपणाने राहतो. जणू म्हणजे आत्मा आहेच, अभोक्ताच आहे, असंसारी आहे. आत्म्याला ध्यान करण्याची गरज पडत नाही. पण आम्ही जीव आहोत ना, मग आम्हाला ध्यान करावंसं वाटतं, आम्हाला संसारामध्ये राहावंसं वाटतं, आम्हाला परमार्थ प्राप्ती करावीशी वाटते आणि संसार सोडावासा वाटत नाही. आमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे? परमार्थ आम्हाला का बरं कठीण जातो? परमार्थ कठीण जाण्याच्या मागे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे हो? तर ती अशी आहे की आम्हाला संसार सोडवत नाही आणि परमार्थ तर पाहिजे आहे. दोन घोड्यावर सवार होता येत नसतं. मग त्यासाठी माणूस साधन करतो आणि ध्यायतीव लेलायतीव असं बृहदारण्यक उपनिषदात सांगितलं आहे. साधन सांगितलंय ध्यान. पण श्रुती या ठिकाणी ध्यानाचंही खंडन करत आहे. काही साधक ध्यानासाठी उत्सुक होते, त्यांना थोडी चटक दिलेली आहे ध्यानाची. पण एक लक्षात ठेवायचं की ध्यान सुद्धा अध्यास्त क्रिया आहे. ध्यान सुद्धा एक क्रिया आहे. मी ध्यान करतो, ध्यान ही क्रिया आहे आणि क्रियेने अक्रिय आत्मा मिळत नाही. आत्मा अकर्ता आहे. अकर्ता आत्मा कर्तृत्ववान क्रियेने कसा मिळेल? मग ध्यानाने आत्मप्राप्ती होण्याची सुतराम शक्यता नाही, हे श्रुती सांगते. हे उपनिषद सांगताय, मी बोलत नाही. आणि उपनिषदाचा दाखला दिला ध्यायतीव लेलायतीव. बृहदारण्यक उपनिषद 3:8-10. ध्यान साधना ही एक अध्यास क्रिया आहे. जी क्रिया असते त्याने अक्रिय आत्मा प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून आत्मा कधीच ध्यान करू शकत नाही.
ध्यान हे आत्म्याचं लक्षण होऊ शकत नाही. म्हणून ध्यानाने आत्मसाक्षात्कार होत नाही. आत्मप्राप्ती हे ध्यानाचं फळच नाही. मग मग ध्यान करू नये का हो? ध्यानाने अविद्या निवृत्ती होते, आत्मप्राप्ती होत नाही. नाम साधना करावी का मग? नाम साधनेने अविद्या निवृत्ती होते, आत्मप्राप्ती होत नाही. नाम सुद्धा थांबतं, नामी रूप होतं, तेव्हा आत्मप्राप्ती होते. मग आम्ही ग्रंथ अभ्यास आणि तत्वज्ञान करावं का हो? त्याही आत्मज्ञान होईल का? तत्वज्ञानाने आत्मज्ञान होणार नाही, अज्ञानाचा निराश होईल. म्हणून ग्रंथाभ्यास केल्याने सुद्धा आत्मप्राप्ती होत नाही. म्हणून नाम, ध्यान आणि तत्वज्ञान हे तीनही जेव्हा साधन रूप आहेत, त्यावेळेला ते आत्मप्राप्ती करून देत नाही, अनात्म विषयाला सफाया करतात. आत्मप्राप्ती हे ध्यानाचं, नामाचं आणि ग्रंथाभ्यासाचं फळ नाही. आत्म्याचं नसून हे अनात्म्याचं काय करतात? मिटवतात. म्हणून नाक तोंड डोळे बंद करणे हे समाधीचं स्वरूप नाही. साधक जर डोळे बंद करून ध्यानाला बसत असेल आणि मला आत्मप्राप्ती होते असं जर त्याला वाटत असेल, तर तो भ्रामक कल्पनेमध्ये आहे. आत्मानुभूतीची अपेक्षा ध्यानाला बसून करता येणार नाही. ध्यान साधना ही आत्मसाक्षात्कारासाठी सांगितलेली नसून मनाच्या एकाग्रतेसाठी सांगितलेली आहे. कळलं? निरर्थक आहे असा त्याचा अर्थ नाही. अविद्या निवृत्तीचा उपाय आहे, आत्मप्राप्तीचा उपाय नाही. क्लिअर कट असू द्या आतमध्ये. नाम, ध्यान, तत्वज्ञान तिन्ही बद्दल बोलतोय, पण आता इथे विषयाचं ध्यान विमुक्त करतात, म्हणून ध्यान हा विषय प्रकर्षाने सांगितला झाला. ध्यानामध्ये काही काळ शांती मिळते हे मान्य आहे, कारण विषय आणि इंद्रिय यांचं ऐक्य झालं असतं आणि त्यांनी काही काळ शांती मिळते, पण ही आत्मशांती नव्हे. नाही तर ध्यानाने सगळ्या समस्या सुटल्या असत्या. व्युत्थान झाल्याबरोबर समस्या तयार होऊन जातात. ध्यान साधना ही संपूर्ण मानसिक प्रक्रिया आहे. अंतःकरण आणि मनाच्या चांचल्याला घालवण्यासाठी, एकाग्रतेसाठी ध्यान प्रक्रिया आहे. आणि ध्यानामध्ये जर काही अनुभव येत असतील तर ते आत्म्याचे अनुभव नसून अनात्म्याचे अनुभव असतात. काही जणांना लाल रंग दिसतो, रक्त श्वेत, काही जणांना पांढरा रंग दिसतो, काही जणांना काळा रंग दिसतो, काही जणांना मोर पंखी रंग दिसतो. आणि इतकं सगळं असून सुद्धा, हे रंग दिसून सुद्धा ते ध्यान नव्हे. आला प्रश्न? कुठलंही साधन करत असताना, ध्यान असो, नाम असो, तत्वज्ञान असो, साधन हे साध्य होऊ शकत नाही हे नेहमी लक्षात ठेवायचं. साधन हे कधीच साध्य नाही होऊ शकत. मनशांतीसाठी साधन आहे, एकाग्रतेसाठी साधन आहे. साधना आत्मप्राप्ती करून देत नाही, अनात्म्याचं निरसन करते. म्हणून साधनेतून समाधी साध्य होत नाही. बरोबर समजून घ्या. मग कशातून होते? नैव किंचित करोमि किम युक्तो मन्येत तत्वविद पश्यन शृण्वन् स्पृशन जिग्रन अश्नन गच्छन स्वपश्वसन प्रलपन विसृजन गृण्डनोन्मिशन निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारय. ज्या वेळेला त्याला असं वाटतं की मी काहीच करत नाही, मी अकर्ताच आहे, त्याची समाधी साध्य होते आहे. जोपर्यंत साधन करतो आहे तोपर्यंत अविद्या निवृत्ती आहे, म्हणून लक्षात ठेवावं. मग आजपासून साधन करणं बंद करावं का? नाही, करावं.
पण साधन द्वैत आहे, साध्य अद्वैत आहे. द्वैतातून अद्वैतामध्ये वाटचाल झाली पाहिजे आणि याचा जर विसर पडला तर द्वैतात कितपत पडतो माणूस आयुष्यभर. गुरु अद्वैती असतात, पण याला काही सुचत नाही. हा द्वैताच्याच गोष्टी करतो, म्हणून मग फसतो. आणि म्हणून इंद्रिय आपापल्या स्वभावाप्रमाणे विषयामध्ये रस घेता, पण आत्मा काहीही करत नाही. नवद्वारे पुरे देही नैव कुर्यन न का न कारयन, नाही करत. नैव कुरून न कारयन. म्हणून ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. समाधीचा अनुभव आहे. अनुभव सांगत असताना नेहमी द्वैतातच सांगावा लागतो. आणि अद्वैतात अनुभव सांगितल्यानंतर तो समजला पाहिजे. देव पहाया गेलो, देवची होऊनी ठेलो. अद्वैतातला अनुभव. तुका म्हणे धन्य जाहलो, आज विठ्ठला भेटलो. कसा भेटलो? देवाची होऊनी ठेलो. म्हणून प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विद्युत येनोपनिषद. आत्मना विंद्यते विद्येया विंद्यते पुन्हा. अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही अभ्यास करू, त्यावेळेला आम्ही द्वैतातून अद्वैतामध्ये जाऊ. त्यावेळेला आम्ही अद्वैतामध्ये स्थिर होण्याची शक्यता आहे. त्या समाधीला खरी समाधी म्हणतात. बाकीच्या समाध्या पुन्हा उतरतात, त्याला वित्थान असं म्हणतात. म्हणून यमनियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी हा पतंजल योग द्वैत आहे, अद्वैत नाही. म्हणून पतंजल योगाला उत्तर मीमांसकांनी स्थान दिलेलं नाही. निरीश्वरवादी आहे. पतंजल योग निरीश्वरवादी आहे. पण त्यातून होणारी जी समाधी आहे ती द्वैतावस्थेतच जाते, अद्वैतात पाय ठेवत नाही. मग केव्हा असतं अद्वैत? योग रतो वा भोग रतो संग रतो वा संग विहीना यस्य ब्रह्मणि रमते चित्तम नंदती 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 येशा. म्हणून ध्यान साधना ही आत्मसाक्षात्कारासाठी सांगितली. या भ्रमामध्ये राहू नये. आजकाल ध्यानामधली फार चढाओढ चालली असते, आकर्षण असतं लोकांना. आम्हाला पण कळू द्या, आम्हाला पण जमू द्या. ध्यानाने मन शांत होतं हे अगदी बरोबर आहे, पण काही काळानंतर डोळे उघडून बसले असता पुन्हा त्याची अशांती सुरू होते. ती बारकावे आहेत, समजूल का हो आम्ही सगळं. या सगळ्या मनाच्या प्रक्रिया आहेत. आता यमनियम प्राणायाम अनावश्यक आहे असं म्हणत नाही, पण ते साधन आहे, साध्य नाही. साधन हे नेहमी द्वैतात असत. स्वभावातिक्रमात स्वस्वरूपाचा कधीही त्याग होत नाही. म्हणून ते मी आहे हे चिंतन द्वैतात आहे आणि अनुभव अद्वैतात आहे. अनुभव अद्वैतामध्ये आहे. आणि म्हणून नेहमी अद्वैतात नेण्यासाठी श्री गुरु प्रयत्नशील असतात. पण काही शिष्यांना ओढ असते ध्यानाची, मग त्यांना ध्यानाची एक चुणूक लावून देतात. त्याला काय म्हणतात? चटक. आणि ती त्यांनी काही दिवस सातत्याने अनुभव घेतला की त्याला अद्वैत सिद्धीकडे घेऊन जातात, द्वैतात ठेवत नाही.
ऐकणाऱ्यांना कळत असेल, मी नावं सांगत नाही, पण आहे का हे कन्फर्म करूनच बोलतो आहे. आत्मेंद्रिय मनोयुक्तम भोगते त्याहुर मनीषिणः म्हणून ध्यानाच्या पलीकडे ही वाटचाल आहे. श्री गुरु सांगतात. ज्यांनी ध्यान केलं, अविद्या निवृत्ती केली. पण एक दिवस अपरोक्षानुभूतीसाठी पुढच्या वाटचालीची गरज आहे. तिथपर्यंत शिष्याचा बोट धरून त्याला घेऊन जाण्याचं श्री गुरूंची जबाबदारी असते. शिष्य शरण आला तर. नुसतं ध्यान शिकवा म्हटल्याने होत नाही. यू मस्ट हॅव टू सरेंडर. आत्मा, इंद्रिय, मन इत्यादीने युक्त असलेल्या जीवाला भोगता म्हणतात. त्याच्यावर सुख दुःख आरोपित केले जातात. त्याला संसारी सुद्धा म्हणतात. एवढं जर रथाचं रूप जाणलं ना, तर विष्णू रूप प्राप्त होणं सहज शक्य आहे. विष्णू रूप प्राप्त होणं सहज शक्य आहे. अपरोक्षानुभूती येणं सहज शक्य आहे. ऐसे हे मनी ठसावे तैची रथ रूपक जाणावे. असं जर मनात ठसलं असेल तर रथाचं रूपक मला समजलेलं आहे. वैष्णवपदी बसावे अनादीपणे. विष्णुरूप होण्याची जी व्यवस्था आहे, जी अनादी काळापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या काळापासून चालत आलेली आहे, त्यातून साधकाला वैष्णवपद, परमशांती, आनंद रूपता प्राप्त होते. यात मात्र ही शंका नाही. का बरं असं म्हणतात? आचार्यांनी भाष्यामध्ये लिहिलंय की स्वभावात न ती क्रमात स्वरूपाचा वियोग कधी होत नसतो, त्याग कधी होतच नसतो. स्वरूप मीच आहे. फक्त मी त्याला ते मी आहे अशा पद्धतीने विसरलेलो असल्यामुळे मला ते मी आहे या आठवणीसाठी साधन करावं लागतं. पण एक वेळ साधन सुद्धा सोडून द्यावं लागतं. पहिलं तीर गाठायचं आहे तर ऐल तीरावर नाव पकडावी लागते. पहिलं तीराला नाव लागल्यानंतर नावेतून उतरावं लागतं, साधन सोडावं लागतं. म्हणून साधन अविद्या निवृत्तीसाठी आहे. ध्यानाने अविद्या निवृत्ती होते. अध्यस्थाची अप्रमाणता सिद्ध होते आणि अधिष्ठान रूपता प्राप्त होते. याला स्वभावानतिक्रमात असं म्हणतात. गोडी हा साखरेचा गुणधर्म आहे. शीतलता हा पाण्याचा गुणधर्म आहे. जसे ते आपला गुणधर्म कधीही सोडत नाही त्याप्रमाणे. त्याप्रमाणे काय करायचं? सर्वांनीच संसारातून मुक्त व्हावंसं वाटत आहे. मग त्यासाठी मी आत्मा आहे या स्वरूपामध्ये दंग राहायचं आहे. आत्मा स्वरूपी दंग, जीव तो जगती गुंग. स्वभावे अभंग अनादिपणे. स्वभावे अभंग अनादिपणे. जीवाचा स्वभाव जगामध्ये गुंग होण्याचा आहे. विषयामध्ये रममान होण्याचा आहे. विषयाच्या ध्यानामध्ये हरवण्याचा आहे. जीव तो जगती गुंग, दोन्ही स्वभावे अभंग अनादिपणे. जीव ही विषयात रंगण्यासाठी, रमण्यासाठी, हरवून घेण्यासाठी उत्सुक असतो. म्हणून त्याला गुंग म्हटलं आहे. आणि आत्मा स्वरूपी दंग. आत्मा कधी म्हणून दोन आत्मे असा विषय सुरुवातीला सांगितला होता या वल्लीच्या प्रस्तावनेतून आणि पहिल्याच श्लोकातून. त्यावेळेला सगळेजण जरा विचारात पडले होते. आत्मा स्वरूपात रममाण झालेला आहे. एक जीव जगतात रममाण झाला आहे.
हे अनादी कालापासून असंच चालू आहे. म्हणून जीवा आत्मा भेटी करणे तया अटाटी रथरूपक कसवटी जाणणे पुढे. जीव आणि आत्मा यांची जर भेट घडवून आणायची असेल तर त्यांनी रथरूपकाचा अभ्यास चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. निशंक होईस्तोवर पुन्हा पुन्हा रथरूपक वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. काय केलं पाहिजे हो? स्वरूपाकार ते दंग झालं पाहिजे. आत्मक्रीड, आत्मरती काय शब्द आहेत? उपनिषदांचे शब्द आहेत बरं का हे. आठवले मला, मी लिहून घेतो. पुढच्या वेळेला पुन्हा कधी सांगायला बरं राहतं. आत्मक्रीड, आत्मरती. मी आत्मक्रीड आहे का हो? मी आत्मरत आहे का हो? साधनरत असतो आणि साधन रथामध्ये मी धन्यता मानतो. मी 10 मिनिटं ध्यानाला बसतो बरं का. मी इतक्या माळा करतो बरं का. माझे एवढे ग्रंथ झाले बरं का. तिघांबद्दलही बोलतोय. नाम, ध्यान आणि तत्वज्ञान. पण साधनातही रंगायचं नाहीये. साध्यामध्ये एकरूप व्हायचं आहे. त्याला अपरोक्षानुभूती असं म्हणतात. तोपर्यंतच्या सगळ्या अनुभूती या परोक्षानुभूती आहेत, अपरोक्षानुभूती नाही. म्हणून ज्याला जीव आणि आत्मा यांची भेट करून द्यायची असेल त्यांनी रथाचं रूपक अत्यंत चांगल्या पद्धतीने निशंक होईस्तोवर जाणून घेतलं पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याचा विचार करीत राहिला पाहिजे. मग आता विष्णूचे पद जे परम सर्वश्रेष्ठ पद जे आहे, आत्मस्वरूप निरूपम, तेच आत्मस्वरूप आहे. जे परम पद आहे तेच आत्मस्वरूप आहे. ते आत्मस्वरूप निरूपम आहे. त्याला उपमा देता येत नाही. त्याचं रूपक तयार केलं, परंतु ती त्याची खऱ्या अर्थाने उपमा नव्हे. आणि म्हणून पहिल्यांदा मी रूपक शब्दाचा अर्थ या ठिकाणी समजावून सांगताना सांगितला होता की ते रूपक समजण्यासाठी आहे. समजलं की रूपकाचं काम संपलं आहे. म्हणून त्याला उपमा शब्द वापरला आहे रूपकाला. परंतु आत्मा निरूपम आहे. रूपकातून निरूपम आत्म्यामध्ये जायचं आहे. उपमेतून निरूपम आत्म्यामध्ये जायचं आहे. रूपकातून अरूप आत्म्याशी आम्हाला अनुसंधान जोडायचं आहे, ऐक्य साधायचं आहे. म्हणून आत्मा अनुपम्य आहे. आत्म्याला उपमा देता येत नाही. असा जो आत्मा आहे हा आत्मा दुर्लभ आहे. हा आत्मा दुर्दम्य आहे. म्हणून असं सर्वश्रेष्ठ आत्मस्वरूपाचं पद प्राप्त होणं हे माझ्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. हीच खरी समाधी आहे. प्रत्येकाला संसारातून मुक्त व्हावंसं वाटतं, पण क्षणभरच वाटतं. म्हणून तर पुढचा जन्म घ्यायची इच्छा निर्माण. राहिलेल्या गोष्टी पुढच्या जन्मी पूर्ण करू असं साधकाला वाटतं. असं होत नसतं हो कधी. वासना ही जेवढी पूर्ण करू तेवढी ती वाढतच असते. म्हणून या ठिकाणी या रथाच्या रूपकाचा पूर्णपणे उहापोह झालेला आहे. आणि एवढा रथाचा रूपकाचा उहापोह झाल्यानंतर आता
जो इंद्रियाधीन असतो त्या अविवेकाची परिस्थिती कशी असते आणि जो इंद्रिय जिंकणारा असतो त्या विवेकाची स्थिती कशी असते हे आपण उद्या सकाळला बघणार आहोत. 5 मिनिटं उशीर, एक 15 दिवस, एकेका समासावर कमीत कमी 8 दिवस बोलण्याची त्यांची अट आहे. त्यामुळे ही 8 दिवस बोलणार आहे. त्यानंतर पुढच्या समासावर मी 8 दिवस बोलणार आहे. तर आपण सगळे 5 मिनिटाची कळसोसा 7:05 आपण सुरू करूया. लिंक पुढच्या वेळेला. आज मी थोडस ऐकण्यामध्ये व्यग्र होतो. कालच गावावरून आलो, थोडस वाचनही करत होतो. त्यामुळे मला लिंक द्यायला जरा वेळ झाला. ही प्रवचनामध्ये होती ऑनलाईन. मलाच कडनं लिंक द्यायला वेळ झाला. उद्या लिंक लवकर देईल, पण तृतीय वल्लीच पठण होईल फक्त, कारण आधी इकडे राहायचं असल्यामुळे तृतीय वल्लीचं पठण होईल. आणि 7:05 आपण सगळं सुरू करूया. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. आपल्या सगळ्यांची खूप दिवसांनी भेट झाली, आनंद व्यक्त करतो आणि सद्गुरु स्वरूप आपण मला आशीर्वाद द्यावेत अशी प्रार्थना करतो. राम कृष्ण हरी.